जय कांदे दो. आज तुम्हाला एकदम मस्त उदाहरण आहे. परत डेली सारखा जी आपली सिरीज चालू आहे जसं आहे मस्त शाब्दिक उदाहरण भाग जो असेल तो पुढला तिसरा चौथा काय ते मला काही आठवण समजा. ठीक आहे का. आता एका औषध विक्रेत्याकडे 18, 25, 20 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारच्या खोक्यांमध्ये बाटल्या मावण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या माव लागतील. आता कमीत कमी म्हटलं म्हणजे डायरेक्ट एक हिंट असेल. कमीत कमी म्हटलं म्हणजे त्याला काय लसावी काढा आणि जास्तीत जास्त म्हटलं तर मसावी काढा. ठीक आहे. आता कमीत कमी अशा उदाहरणामध्ये दिलेल्या संख्यांचा लसावी काढावा. ठीक आहे. संख्या काय 18, 20, 25. ठीक आहे. आता 20, 18, 25 घेतले ते का. आता 20 आणि 25 त्याला 5 भाग द्यायला ना. 18 आणि 20 ले 2 भाग द्यायला. आपण 5 भाग. ठीक आहे. त्या 2 साठी ठीक आहे. 2 18 बेदाय 20. आता 25 काय ज्या संख्याला भाग जातील खाली वळल्या. ठीक. आता 9, 10, 25. आता 25 आणि 10 ले जाग भागणार 5. 9 जागा 5 आणि 10 5 5 25. आता 9, 2, 5 या कोणताच संख्यांना पाळांक संख्या म्हणजे त्यामध्ये लिखला गुणाकार करणार. बाकी गुणाला भाग देणार. 2 हा 5 हा 9 हा 2 आणि हा 5. ठीक. 2 5 9 2 5. 5 दुने 10 10 10 90 90 दुने 180. 5 दुने 10 9 10 90 9 दुने 18 म्हणजे 180. आता ते गुणिला 5. ठीक. 9 10 90 9 गुणिला 2 180 5 0 0 8 45 चला 1 5 आहे 5 9 18 5 9 डायरेक्ट करा असता आपण बाकीना पूर्ण गुणाकार नाही विषय त्यामुळे पुरा गुणाकार करा. आता लसा गेला ना 9 किती लागतील बाटल्या 9. एवढं साधं आणि सरळ उदाहरण एम तुमले म्हणजे असं कठीण काय फक्त माहिती का तुम्हाला फक्त लस होईल कारण नाही बाकी दुसरा काय विषय सांगा मला. ठीक आहे ना. या उदाहरण. ठीक आहे मंडळी. आता आपल्या उदाहरणाचे पॅटर्न आहे थोडा हळूहळू पुढे जायचं चेंज होत चालेल. पहिले सोपा नंतर अवघड अवघड अवघड. ठीक. आपलं स्ट्रॅटेजी आपला अग्निपंख क्लास. ठीक आहे का. दोन संख्या अनुक्रमे 3x आणि 5x असून त्यांचा मसावी 7 आहे आणि लसावी किती 105. तर त्या x ची किंमत किती. आता काय म्हणते का दोन संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. ठीक. दोन संख्या 3x गुणिला 5x. ते लसावी कितला आहे तुम्हाला 105 आणि मसावी 7. ठीक. मान्य समजली का. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. दोन संख्या काय दोन संख्या कसा 3x आणि 5x. ठीक. आणि त्याचा मसावी किती आहे 7 लसावी 105. तर x ची किंमत किती आपली x ची किंमत काय. आता 5 3 15x x x x 9. ठीक. x 9. आता 105 गुणिला 7 एक गुणाकार घाल दो बाकी. ठीक. आता आपण 5 ने भाग जाणार म्हणा तर 15 भाग जाईल ना. ठीक आहे. पण आता काय बिचारा लोक तिथले भाग जमत काय करणार का. आता 5 आणि 7 3 भाग जाईल ना. 5 7 5 आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. पण काय करणार 15 15 5 7 5 होते. 7 गुणिला 7 बरोबर 49. मग x स्क्वेअर बरोबर 49. आता 49 कोणा वर्ग आहे 7 ना. x ची किंमत किती आता x ची किंमत किती 7. समजलं. देखा दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसाल्यातून सूत्र आहे. 3x गुणिला 5x बरोबर 105 गुणिला 7 इकडे गुणिला आहे जर काय 2 भागीला 5 3 15 या संख्येचा गुणाकार केला ना आणि तो x का पण पुन्हा म्हणजे x स्क्वेअर जातो. ठीक. आता 15x स्क्वेअर बरोबर 105 गुणिला 7 माझा 15 भागीला घ्या 5 7 5 होते 7 7 49 x स्क्वेअर बरोबर 49. 8 अशी संख्या राहील जी कोणीतरी वर्ग करेल. ठीक. x ने दिलो नाही 7 दोन्ही माझे काय राहतं का पहिली संख्या तुम्हाला 3x ना 21 आणि दुसरी 5x आहे 7 5 35.
ठीक आहे. त्या संख्येचा मसाई तुम्हाला येईल 7 आणि तुम्हाला लसावी 105. ठीक, लिहा. या सिरीजनं परत एक वेगळं उदाहरण, हालाकी त्याला सेमच कनेक्टेड. ठीक आहे. देखा, दोन संख्या अनुक्रमे 4x आणि 6x असून त्यांचा मसावी 16 आणि लसावी 96 आहे, तर पहिली संख्या कोणती? आता मागला पहिले x ची किंमत काय नव्हती, आता काय विचारले? पहिली संख्या. हालाकी उदाहरण सेम आहे. ठीक आहे. देखा, तो सूत्र दोन संख्यांचा गुणाकार बरोबर पहिली संख्या, ठीक, तो लसाई मसाई करू. काय उत्तर x ची किंमत देणार, लसाई गुणा मसाई. ठीक आहे. मसाई. ठीक, दोन संख्या, पहिली संख्या काय 4x, दुसरी 6x. बरोबर. लसाई घेतला तुम्हाला 96 आणि मसाई घेतला 16. ठीक, त्या संख्यातून गुणाकार करा. 4 6 चौक 24, x स्क्वेअर. ठीक, बरोबर 96 गुणिले 16. ठीक, आता एक एक्झाम काय दो बाकी लावलं 96 गुणिले 16 भागीला 24. आता एक स्क्वेअर काय बाहेर. ठीक आहे. आता 24 क 24, 24 चौक 96, 4 गुणिले हा 16, 16 चौक 64 x स्क्वेअर. सॉरी, आता 64 अशी संख्या आहे की ती कोणा तरी वर्ग येतो. कोणा वर्ग येतो? 8 ना. मग x बरोबर 8. म्हणजे पहिली संख्या काय तुम्ही मिळाली त्या का? आता 4x ठिकाणी 8 चौक 32 पहिली संख्या, दुसरी 6 ठिकाणी 8 चौक 48 दुसरी संख्या. समजलं? एकदम साधा सरळ. काय म्हणायचं? काय आहे? दोन संख्या अनुक्रमे 4x 6x असून त्यांचा मसावी 6 आणि लसावी 96 आहे, तर पहिली संख्या कोणती? आता मागलं उदाहरण x विचारलं होतं. आता काय पहिली संख्या म्हणजे xच काढणं आहे, पण फक्त विचार पद्धत वेगळी. ठीक, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणा मसावी. संख्यांचा गुणाकार म्हणजे प्रमाण दिले 4x 6x आणि मसावीतून आला 16, लसावी 96, 6 चौक 24 x स्क्वेअर 96, 24 चौक 96. ठीक, 24 चौक 96, 16 चौक 64, 64 हा x स्क्वेअर म्हणजे आता 64 हा 8 ना वर्ग आहे. 8 अशी संख्या राहील 8 आहे की जी कोणा तरी वर्ग आहे. 64 कोणा वर्ग आहे? 8 ना. x ची किंमत 8 होती. आपल्याला x ची किंमत विचारली. आपलं पहिली संख्या विचार. पहिली संख्या प्रमाण काय? 4x. मग 8 चौक 32, दुसरी संख्या प्रमाण काय? 6, 6 8 48. ठीक, असा एकदम सिंपल उदाहरण आहे. आता असं सिरीजला कंटिन्यू राहते. ठीक, लिहा तोपर्यंत. देखा मंडळी, त्यांना मागलं उदाहरण परत त्यांना मागलं उदाहरण त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. पॅटर्न सेम, फक्त विचार पद्धत कशी राहते. आता काय विचारले? दोन संख्या अनुक्रमे 6x आणि 8x असून त्यांचा मसावी 14 आणि लसावी 168 आहे, तर दोन संख्यांमधील फरक किती? मागला पहिले आपण x ची किंमत काढली, पहिली किंमत काढली. आता काय विचार? दोन्ही संख्यांमधला फरक. ठीक, आता पहिली संख्या देखा, पहिली संख्या म्हणजे प्रमाण ते कितलं आहे? 6x. दुसरी संख्या जे प्रमाण आहे ते कितले? 8x. ठीक, आता आपण पहिले एक फरक काढायला x ची किंमत काढली. देखा, दोन संख्यांचा गुणाकार ते सूत्र गुणाकार बरोबर लसावी मसावी. ठीक, सेम उदाहरण सेम पॅटर्न. ठीक, फक्त विचार पद्धत वेगळी. आता गुणाकार पहिल्या प्रमाण काय? 6x गुणिले 8x बरोबर लसावी घेतला मसावी 14, लसावी 168 गुणिले 14. ठीक, आता 8 × 48, 48x स्क्वेअर 168 गुणिले 14. ठीक, तिकडे गुणलाय इकडे ना बाकी 168 गुणिले 14 भागिले 48. ठीक, जी संख्या आहे ती x स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता 14 नाही भाग द्यायला नका, नाही जाणार. आता एक काम करू आपण, निम्मे निम्मे करतो. ठीक, आता 8 निम्मे घेतला 24, 16 निम्मे 8, 13 निम्मे 4 बरोबर. आता देखा 7 दूनी 14, 12 दूनी 24, 12 1 12, 12 7 84, हा 7 आणि हा 7. 7 7 49 बरोबर x स्क्वेअर. आता x ची किंमत किती होणी? 49 कोणा वर्ग आहे? 7. देखा, हा गुणाकार सांगा. 168 गुणिले 14 भागिले 8. आपण काय करा?
नाही भागाकार को जमताना संख्या फक्त निम्मे करत चालणार आपल्या भागाकार करायला सोपं असतं. 8 निम्मे 24, 16 निम्मे 8, 8 निम्मे 4. मग आता 84 म्हणून 8 गुणिले 12, ठीक 24. आता 7 दुने 14, 12 दुने 24, 12 1 12, 12 7 84. हा 7, हा 7, 7 7 49, x स्क्वेअर म्हणजे 49 हा 7 ना वर्ग आहे. x नि किंमत 7. आणि दोन्ही संख्या. आता पहिली संख्या काय 6x, 6 गुणिले 7, 6 7 42. आता 8 गुणिले 7, 8 7 4. ठीक. आता पहिली संख्या दुसरी संख्या फरक विचारले. मग आता 56 42 घ्या. सोपं काय मोठा विषय, फक्त प्रॅक्टिस करा नाही. 7 ने 4 2 गेले 4, 5 1 गेले 14. फरक किती आला? साधा आणि लिहा.